की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय। उतरोनिया निज माथा, शिर लावोनिया युक्ता, रावण केला विना हाता, होय वाजविता ती युक्ती। भगवान की जय। सर्व ऐकणारे वाईवत ज्ञानवत सर्वांच्या देवाने दंडवत घालून गेल्या आपल्या शब्दामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करू। राजा रावण राखी स्वतः म्हणाय सुद्धा परवडत नाही, राक्षस बरं परवडते का? आईला पूजायला महादेवाची पिंड पाहिजे म्हणून महादेवापासून गेले। आपण पंढरपुरावरून आणू शकत नाही, ते महादेवापाशी गेलं। पण देवाचं काम असं आहे, जे मागत नाही त्याला दिल्याशिवाय राहत नाही, जे मागते त्याच्याकडे पाहत नाही। ते न सांगता कळू येते अंतर, महादेवानं ओळखीला हे मागायला आले, याच्याकडे बघायचं नाही। मग राजा रावणाने विचार केला, म्हणून मी 2 प्रहर म्हणजे 8 तास उभं राहिले, बरोबर, तरी महादेव डोळे उघडीच ना। ह्यानं अंतःकरणात विचार केला, महादेव एवढं डोळे झाकून काय ऐकत असेल वा? एका शृंगी महादेवाचा गण आहे, त्या शृंगीचं गायन ऐकत होते महादेव, तिकडे त्याचं चालू होतं। महादेवाचं गायन होतं, दत्त जयंती ना, ठीक आहे, हा स्वयंपाकावाले दत्त जयंती आज तुम्ही स्वयंपाक करा, पुन्हा तुम्ही अडचण देतात। ते शृंगी गायन करीत होतं, काय गायन करीत होतं? नमो शिवाय ओम नमो शिवाय, हर हर बोले नमो शिवाय, नमो शिवाय ओम नमो शिवाय, हर हर बोले नमो शिवाय, नमो शिवाय ओम नमो शिवाय, हर हर बोले नमो शिवाय, नमो शिवाय ओम नमो शिवाय, हर हर बोले नमो शिवाय। असं ते भजन करीत होतं। मग कसं असतंय, भक्तामध्ये 2 भक्त एका जागेवर जमत नाहीत। एक दिवशी सांगितलं होतं, 2 आवा, 2 बोवा, 2 गावा, 2 तट, 2 भट, 2 हलगट, 2 मिस्त्री, 2 पुत्री, 2 शास्त्री, बऱ्याच गोष्टी एका जागेवर जमत नाही। रावण म्हणला, मी एवढा मोठा भक्त असा नाही, हे त्या शृंगीचं भजन ऐकत बसलंय। रावण पुढच्या पतीत होतं, रावणानं मुंडकच कापलं। बघा, रावणानं काय कापलं? मुंडकं कापलं, एक हात कापला, एका हाताच्या शिरा काढल्या, शिरा त्या हाताला तारा म्हणून जोडल्या। हिनेला 5 तारा करा, तसे 5 बोटाला 5 तारा जोडल्या, मुंडक्याचं ते हे केलं आणि त्याला ते हिना असं स्वरात लावलं आणि पुन्हा म्हणायला लागलं, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय। ज्यावेळेस जप चालू झाला त्यावेळेस काय झालं? रावण हस्ताचा पैश्वर, मधुर मंजुळ आणि अरुवार, तेने सुखावला श्री शंकर, गौरी हर तुष्टला। तुम्हाला थोडं लंकेत नेतो, पुन्हा कैलासात आणतो। कुंभकर्ण 6 महिन्याला झोपलेला उठला कशानं? गायनानं। गायनामध्ये एवढी ताकद आहे, सुंदर जर काकडा म्हणणारे माणसं असले का, सुंदर आमच्या गावातल्या सारखे, तर माणूस हातरुणात पडेल सुद्धा उठून बसते, तिथं सुद्धा ऐकत आहे। उठा साधू संत सारा, जाईल अरे उठो दिवे गेसी जरा, राशी जळती पात राजा राशी कागड। झोपलेलं सुद्धा म्हणते, गायनात ताकद आहे। माझा सांगण्याचा मुद्दा आहे, रावणानं मुंडक्याचा आणि हाताचा इना केला, हाताच्या शिराच्या तारा केल्या, गायला सुरुवात केली, महादेवाने डोळे उघडले। रावणासी मागमनता, मागता नाही मोडीला, कृपा उपजली विश्वनाथ, वर देता। अरे महादेव गोळा लोक म्हणते
म्हणते ना महादेव भोळा आहे, महादेव दयाळू आहे, देव दयाळू असतो, संत दयाळू असतात. महादेवानं डोळे उघडून बघितलं, रावणाला शरीरावर मुठतच नाही, एक हात नाही, कृपा उपजली महादेवाला. महादेव म्हणला माझ्या भक्तानं माझी पूजा करण्यासाठी, भजन करण्यासाठी स्वतःच मुंडकं तोडलंय, हात तोडलाय. हे गोळ होत, किती गोळ, एक डोळा मागितला की ते 2 डोळे देत होते. याने एक मुंडकं तोडलं. तुवा मोडून या निज शिरा, मज सुखी केले तू होशील शिरा, वीर शुरा ती लोकी, वीर सुरती लोकी. ए रावणा, अरे माझी भक्ती करताना तू एक मुंडकं तोड, एक शिर तोड, हातात तोडले. एक तोडलंस 10 पट घे, एक तोडलंस 10 शिर तुला, 2 हात तोडले 20 हात तुला. नुसत्या लंकेचाच राजा नाही, या 3 काळात तुझा कुणी हात धरू शकणार नाही. शिरा तरुणी हातीचे सत्वर, तंतू लाविले साचार, एक एकाचे 10 कर, भुजा भारा विसवती. त्याच्या हाताचा बहारा झाला. आता हे एका हाताला 10 हात म्हणजे त्याचा मेळ लागला ना, कोणच्यानं काय करायचं, कोणच्यानं काय करायचं. 20 हात 10 शिर. महादेवाचं कसं आहे, बोल तथास्तु म्हणलं की तथास्तु. आपल्या येऊ द्या, बघू परवा, देतो तुला, कुणाला तरी घेऊन ये. तथास्तु 10 शिर 20 हात. राजा राऊत बघायला इकडं तिकडं, काय झालं मला खेकड्यासारखं. वरा देता वृषभ ध्वज, रावणा 10 शिरे विसवजा, अमृत कपी देवो निवजा, बळ समाजी हरतुबाई. काय केलं, बळामध्ये आतुरबळी केलं बघा. 20 हात दिले, 10 शिर दिले आणि एक अमृत कोपी दिली इथं ठेवायला. अमृत कोपी हे फक्त बिभीषणानं सांगितली कुणाला, रामाला. ही महादेवानं दिलेली दिंडी होती, त्याची किती बाऱ्या मुंडके तोडे तरी रावण मरत नव्हतं. अमृत होतं ह्या ठिकाणी, अमृत महादेवानं दिलेलं. महादेव एवढं वळ थोडं दिलं का भरपूर देत आहे, तसं महादेवानं भरपूर देऊन टाकलं. शिव म्हणे लंकानाथा, जे जे आवडे तुझे चित्त, ते ते देईन मी आता, प्रसन्नता गरजत. महादेव महादेव उड्यात मारायला लागलं, आनंद झाला. महादेवाच्या पिंडीवर एकदा चोरांना पाय दिला, गणती सोहळा. चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धाये देव. चोराला प्रसन्न झालं, म्हणलं मग काय मागायची ती, चोर मला एवढी गड्डी सोडून दी. देव प्रसन्न झाला तर मागायची तरी आपल्याला असं. माझ्या बघ तुला काय पाहिजे ते माग, माझ्याकडे आला ना, भजन केला, प्रसन्न आहे मी. जे आता माग म्हणणार नाही काय, जर हातचा ठेवा. पण हे पहिलंच होतं, राख लावणार अंगाला, लंबुटी लावलेलं. ते म्हणलं बघ मग काय मागायचं ती, तिनं त्याच कामाला आणलं होतं. काय म्हणलं, सदा शिवा सोय भोळा, तो नेने राक्षसांची कळा, दुष्ट बुद्धी त्यांचे डोळा, मागती कळा ते ऐका. मागती कळा. शिव कसा आहे, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय. अरे शिव भोळा आहे. तुम्ही बायको देईन का, बायको 3 माणसाने दिलेलं मला माहिती आहे, 2 देवानं एका भक्ताने. बायको 3 जणांनी दिली, एक कृष्णाला दिली नारदाला, एक महादेवानं दिली रावणाला, आणि एक कबीरानं दिली
या पायाला चौथा अजून मला ऐकण्या नाही माझ्या मला माग मग हे त्याच्यासाठी जपून म्हटलं होतं हे मला देवा मागू म्हणला मागू का माग पार्वती लावण्याची राशी ते मज द्यावे निज भोगासी आत्मलिंग निज पूजेसी कैसे ते द्यावे एक भाव विक्रय बघा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने त्याचे हात घ्यावे मागाव मर्यादा आहे का नाही माग म्हणलं अरे महादेव ह्याचा गुरु याचा देव आणि महादेवाची बायको म्हणजे ह्याची आई झाली ना माणसाला 5 माय असतात 5 माता गुरुची पत्नी आपली माता मित्राची आई आपली माता आपली आई आपली माता बायकोची आई आपली माता 4 झाल्या अजून एक राहिली राजाची आपला जो राजा असतो का राजाची पत्नी ती एक आपली माता माणसाला 5 माता असतात याच्यात हे काय म्हणला महादेवा देणार म्हणलं द्या तुमची बायको कशाला बायको करायला डायरेक्ट तसं म्हणलं निज भोगाशी दे म्हणलं देतो इथं पुढच्या पट्टीत बोललं ते म्हणला तुझी बायको मला बायको म्हणून दे महादेव तोंडाकडे बघितलं अगदी तुझा जवळ आत्मलिंग आहे का आत्मलिंग केळ दे ते कशाला आमच्या आईला पूजाला पाहिजे मला महादेव म्हणलं प्रसन्न होऊन चुकलं माझं रावण मागणी ऐकता गेली उदार वरद उल्हासता सूत माते सिरती मागता परम शोभता शिवासी बघा माझ्या आईसारख्या बहिणीसारखे ओवीचा अर्थ असा आहे त्याचे जे उदारपण झालं का हे प्रसन्न झालं का माग काय मागायचं येण्याची बायको मागितल्याबरोबर त्याच्या कपाळा वाट्या पडल्या याचा चेहराच उतारला ओवीने दुसरा दृष्टांत दिलाय ज्या आईनं मुलगा लहानाचं बाळू त्यातून 22 वर्षाचं केलंय आणि 22 वर्षाचं झालं त्यानं माईचाच हात धरावा माईला किती कल्याण वाटल तेवढा राग पार्वतीला आणि महादेवाला आला म्हणजे ह्याला जाळून टाकतो पण काय झालं परम शोभा शिवाची चित्ता यासी वरदान देता असत्यता माझी माता निधी म्हणता म्हणवेना प्राण म्हणजे आई पर वचन न जाय जुनी माणसं म्हणत होते शब्द गेलाय मरण पण शब्द खोटा करणार नाही महादेवाला राग आला महादेवाला वाटलं त्रिशूळ मारा राजाराम जागेवर मारून टाकावा पण पुन्हा विचार केला आपला शब्द गेलाय आपल्या जवानीला कलंक लागलं महादेवानं तेवढा राग गट 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 गिळला मला काय मला माता सुता जवळी असता सुते मातेसी रती मागता प्राणांत शोभे शोभे माता शिवाचे चित्ता तैसे झाले आधी सांगितलं एवढीचा अर्थ आधी सांगितलंय अरे जे बाळ म्हणून पाळलं बाळ लहानपणापासून धुतलंय पाजलंय लहानाचं मोठं केलंय आणि ते मोठं झालं तिथं आलंय आईला कसं वाटत आई असू द्या कुणी असू द्या मेला बघा आणि हे बघावा असं जे आईला वाटतंय तसं महादेवाला वाटतं गुरु पत्नी के शिष्य माता तिचा अभिलाष करिता आली रावणा गुरु कल्पगता कैसे आता वाचेल कैसे वाचेल आपलं शास्त्र सांगतंय ज्याला माय बहीण कळत नाही त्याचे दिवस भरले म्हणून समजून घ्या आई म्हणजे गुरुची पत्नी म्हणजे अरे चंद्राला काय दोष लागलाय चंद्राने काय का शिकली गुरु पत्नी शिरतला चंद्रानं तेच केलं हे रावणानं मागितलं गुरुची बायको गुरु आणि देव दोन्ही बी आहे आणि त्याची बायको मागितली महादेवानं मनात विचार केला ह्याचं आयुष्य संपलं
त्याला अवदास आली उतरते काय राजा रावणाचं आयुष्य थोडं नाही 14 चौकड्या 56 युग इतक्या वर्ष जगलं ते पण म्हणला आता ह्याला आणि विनाशकाली विपरीत बुद्धी आली आता हे मरणार महादेवानं ठरविलं पार्वती देता रावणा हाती इच्छेने तुम्हा सर्व शांती न कळोनी ते वचनोक्ती लंकापती उल्हासे महादेवानं ठरविलं अरे एक पतिव्रता आहे पार्वती ही तुझ्या हातात द्यायची आहे हातात दिल्याबरोबर तुझं संपणार आहे पहिले गवताचे कोटे होते वासाटे आडे पुढं मारी किंवा काय होत आणि त्याला पेटलेली संकटाची पिंडी चिटकायची रात होत राहणार नाही महादेवानं ठरविलं ही संकटाची पिंडी पेटलेली आहे राजा रावण घेऊन चाललाय राजा रावणाचा कार्यकाळ संपणार शिव म्हणे रावणासी आत्मलिंग देता तुझ्यापाशी शुचित्व पाहिजे हरनिशी ठेविल्या भूमीशी नाही आता महादेवानं सांगितलं तुला एक वस्तू पाहिजे होती पण तुला इथं आल्यावर दिसली म्हणून का 2 मागितल्यास त्याला पाहिजे होतं किती एक मी तर आल्यावर दिसली वस्तू ह्यानं किती मागितल्या 2 महादेवानं सांगितलं आपला शब्द गेला आपण द्यायला तयार आहे पण माझ्या वस्तू नेताना माझ्या वस्तू न्यायच्यात म्हणलं माझ्यासारखी थोडीफार कॅटेगरी पाहिजे ना शुद्ध अंतकरण पाहिजे शुचित्व पाहिजे स्नान संध्या पवित्रत्व पाहिजे आणि पवित्रत्व ज्यावेळेस असेल त्यावेळेस या वस्तू तुला घरी जात्या ह्याच्यात थोडं बी अशुचित्व आलं किंवा आपण आलं थोडं पिंडाचं म्हणजे आपल्या भाषेमध्ये कुठंही अपवित्र झालं तरी त्या जागेवर गोष्टी नसत होत्या हे आत्मलिंग आणि ही पार्वती एवढं नागराला नेणं सोपं नाही ईश्वरी चैतन्य ज्योती तेज मुसावली आत्मा शांती ते अपलिंग उमापती नित्य पूजिते नेमेसी कोण पूजित होते आत्मलिंगाची पूजा कोण करत होतं स्वतः महादेव करत होते भजन करी महादेव रामपूजी अरे जे स्वतःच काय लोक मागतो बघा काय काय सांगाल रावणासारखं अजून सुद्धा होत काय कोण मागून पत्ता लागत नाही महादेवानं सांगितलं ही माझी पूजा करायची वस्तू आहे माझी पत्नी पार्वती आहे आणि तुला ह्याचा अभिलाष सुटलाय बघ मी देतो पण सांभाळणं होईल आणि हे जर नाही सांभाळणं झालं पुन्हा तू एका गावाला शिवरा नाही परवडतंय का आता हे काम आंध्र झालं होतं सगळ्यात माणूस जास्त आंधळा कामातून असतो गुबर दिवस आंधळा असतो कावळा रात्री आंधळा असतो पण कामातून दिवसातून रात्री बी आंधळाच असतो त्याला काही सुद्धा दिसत नसतं मग हे कामातून होतं हे म्हणून महादेव सांभाळून घेतो म्हणलं ते लिंग देता रावणा हाती लिंग जाईल हातो हाती तृतीय नेत्री शोभेल शक्ती लाविल ख्याती रावणा आसूची होऊ नको आसूची हे लिंग आहे ना पवित्र पवित्र ठेव आणि या पवित्राला कुठं अपवित्राचा भाग लागला तुला नेमके पस्तोर निसतो याला पवित्र तोपाना नसण्यावा लागल कुणाचा स्पर्श कुणाचा इंटा कुणाचा चंदा कुठं नजनी कुठं हे ते बाकीचे कुठं करता येणार नाही लिंग जिमनीवर होता येणार नाही मग अशाच्या असं लंकेपर्यंत गेलं पाहिजे रावण मला लंकेपर्यंत नाही कुठवर मी देतो काळजी करायची गरज नाही रावणे घेऊन पार्वती आत्मलिंग घेऊन हाती उल्हासे सुचित व्रती लंके प्रती निघाला किती खुश आहे आत्मलिंग आईला पाहिजे म्हणून निघालं होतं खांद्यावर घेतली पार्वती
अरे आईला खालीवर घेतले आईला बायको म्हणून ही कथा बघा लांबणीशी ते सांगत नाही तुम्हाला. खांद्यावर पार्वती घेतली, बगलामध्ये आत्मलिंग आहे. आनंदात निघले, आनंदात मला देवाला मागायला गेलो. एक डोळा देवानं दिले, 2 डोळे. कल्याण झालं मला. महादेवाची पार्वती बायको मिळाली, महादेवाची पार्वती बायको मिळाली. माईला आत्मलिंग पूजेला मिळालं, आईचा आशीर्वाद. महादेवाची बायको आपल्याला बायको. इतकं खुशीत निघालं, खुशीत निघालं. पण वर बसलेल्या खांद्यावरील काहीतरी कुणाला केला असेल ना. रावणासी देखता जान उमा झाली हिन दिन चिंता तुरती घन दीनवदन ते झाली. पतिव्रतेचे लक्षण आहे, पतिव्रतेचे. कुणाचे? त्या ओळीचे पतिव्रतेचे लक्षण आहेत. पतिव्रता मावली पतीनच त्याच्या स्वाभिमानासाठी किंवा वचनासाठी परपुरुषाच्या हातात दिली. खुशीत राहील नाही. तिचं तोंड काळं ठिक्कर पडलं. आतापर्यंत परपुरुषाचं तोंड पाहिलं नाही, कुणाचा स्पर्श नाही. आणि माझ्या ह्या भोळ्या नवऱ्यामुळे आज मला ह्याच्या खांद्यावर बसायची पळ आली. देवा पडता जड भारी दासी मग तो होऊन येली सीन आड घाली. इतकी रडायला लागली, इतकी रडायला लागली. रडता रडता फुंदायला लागली, फुंता फुंता सर्दी झाली. सर्दी झाली की खोकला आला, खोकला झाला की आता पार्वती याच्या खांद्यावर कसली झाली बघा. शिवे दिदले रावणापाशी माझी सुटका होय तैसी उमा चिंते श्री विष्णूसी पावे वेगेसी कृपाळुवा दीनानाथ ब्रीद नको पाहू के पाप कोठे गुंतरासी वेळ का लावी हाक मारली. कुणाला? विष्णूला. भाऊ पार्वतीचा. दादा काय झालं? आर्या चढाचा मालक खोळा त्यानं दिल्याच्या हवाली करून हे घेऊन चालले लंकेला. बाबा दादा बाबा जेवता जेवता सुद्धा पळत असतो, पळत नाही. गरुडाला मागे टाकून पळत नाही. का केले देवा? गरुडाला मागे टाकून पुढं पळालं. जेवलं बी नाही. कसं खारपाडा तसं देवाला ऐकून गेलं. म्हणलं बहिणीने हात मारली. मग देवाला किती बहिणी होत्या? चला लावर आपला हिशोब. देवाला किती बहिणी नव्हत्या? आपलं सुद्धा तसंच आहे. आपलं अंतकरण पवित्र असलं की आपल्याला सगळ्या बहिणीच बहिणी. आणि आपलं अंतकरण जर पापी असलं की मग एकही बहीण नाही. मन चंगा तो कटोती मेघंगा आणि नाही निर्मळ मन आणि काय करील सामान्य. अरे तुम्ही मानलं तर सगळं जग बहिणी, नाही मानलं तर सखी सुद्धा. साडी नाही घेतलो सखी सुद्धा म्हणते माझ्यासाठी याचं सगळं काय सांगायचं. तिने हाक मारली भावाला. मानलेल्या भाव उठला. कुठे गेला? ग्रहे गिरिता गजेंद्रासी त्या उतरिले अति वेगेसी रावण ग्रस्ता भजनिनासी शीघ्र पावावे. याचा धंदाच आहे ना, घेऊन या. याचा धंदा दुसरा हे काय करीत नाही. हे काय शेती वाहत नाही, कुळं वाहत नाही, इरीत नाही, काढणी करीत नाही, काय नाही. हे काढणी करत दुष्टाची, राखण करत साधूची. गजेंद्राने एक फुलपाक फेकलं होतं कमळाचं. काय फेकलं? कमळाचं फुल. तिची पळाला गरुड महादेव देवपोळा. गजेंद्राचा अवतार केला. त्या भावनेनं विष्णू बाण कुठं राम उच्चारल्यासाठी कुंपिनी वाहिले कुंटी तैसी यादा कृपादृष्टी
पावे जग जेठे कृपाळवान कृपाळवान पार्वती बोलत बोलत म्हणती देवा एका वेशेनं तुझा धावा केला देवा कुंटिनी देवहू नाम उच्चारली म्हणून याली करुणा तुझ आणि तिनं जीवनभर व्यवसाय केलाय आणि म्हातारपणी देवाचं नाव घेतलंय तिच्यासाठी पळत आलास अजून सगळ्या भाविकांसाठी पळत आलास आणि माझ्यावर तर जगत जन्म मरणाचा प्रसंग आहे माझ्या तर इज्जतीचा प्रश्न आहे जीवनाचा प्रश्न आहे माझ्यासाठी येत नाही लवकर ये देवाला करणी महापातकांची राशी नामे उधा राजा मिराशी मी तव तुझी निराशी पावे वेगसे कृपाळवान ए देवा अरे बाबा कधी जन्मात कधी नाव घेतलं नाही कधी देवाचं भजन नाही वारकऱ्याला जीवन नाही वारकऱ्याला जे हरी नाही रामकृष्ण हरी राम राम नाही कोण्या माता माऊलीकर चांगल्या नजरेनं बघितलं नाही सगळं वाईट 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 आयुष्यभर वाईट वागला आणि मनाच्या टायमाला वारकरी झाला किती वेळ वराचं नाव नारायण ठेवलं म्हणून नारायण 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 कोण कोण रे कोण हा आज आमेर बापराशी नामे रेरा अरे ज्यानं एवढं पाप केलं त्याचा उद्धार केलास कृपाळवा तू कृपेचा सागर आहेस दयेचा सागर आहेस आणि मला का मोकळा लागला देवा बघ ना ह्याची लंका जवळ आले माझा कार्यक्रम संपला शिवाजी चैता भस्मासुरे मातारले कृपा करे ऐकोन उमेचे उत्तरे हरी सत्वरे धाविनला हरी सत्वरे धाविनला नाही हो देवाला काय लागत नाही देव भावाचा देवा नाची दुष्काळ दयाला देवाला काय लागत काही न एक भावची काय लागत नाही देवाला देवाला हाक मारली देव पळत आलं कुठं जिथं राजा रावण पार्वतीला घेऊन चाललो होत तिथं देवाच आला काय केलं शिवाची जे निज कंता ते तव माझी सखी माता तिचा विलास करिता लंका नाता गांजीन भोळ बाबाचा शिष्य आता हे कोण कोणाचा गुरु मला सांगता येत नाही एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ढाली असला घोटाळा आहे रामाला हे गुरु म्हणतोय देव म्हणतोय आणि हे महादेवाला देव म्हणतोय गुरु म्हणतोय माझा मालक म्हणतोय हे म्हणलं महादेवाची बायको चालली म्हणजे माझी आई आहे कृष्ण मला आणि माझ्या आईवर संकट आलं परशुराम अवतारात कुणाचे संकट सुटले कुणासाठी आईसाठी का बापासाठी आईसाठी रेणुका मातेला हात मारले रेणुकाच ना हा पळत जायचं अरे देवाचं धरलाच आहे ना एका आमल्याची इज्जत राखणं माता असो बहीण असो कुणी असो ओळखीची बी नसो तिची इज्जत राखणं जो राखतो तो देव असतो माणूस नसतो ते मला माझ्या आईची इज्जत खत्र्यामध्ये आहे मग विष्णू हजार रामाच्या पुढे उभा राहिले काय झाले पार्वती सोडविता एका एक गणेश स्वामी कार्तिकाटक शिव वरदान होता लटिक शिव सम्यक कोपेल विष्णूने विचार केला विष्णू कसं असतंय कार्य करायचंय का आपण समोरच्या भावना सुद्धा दुखल्या नाही पाहिजे असं सर्व समावेशक काम करावं लागतंय आमच्या देवानी देवाने विष्णूने विचार केला जर ह्या राजा रावणाबरोबर युद्ध करावं याचं भांडण करावं कल्पना करावं तर महादेव म्हणते मी दिलेली वस्तू तुम्ही कसं काय भांडण करून सोडली बरं गणेश मी जर नाही गेलो तर ही दोन पोरं गेल्याशिवाय राहणार कोणचे कोणचे कार्तिक स्वामी ही दोघं जण गेल्याशिवाय राहणार नाही आणि ही दोघं गेले ह्यांची आई पळून चाललेली होती काय याला जीवन सोडणार नाही मग मला आयडियाने गोष्ट काढून घ्यावं लागणार आहे जेणेकरून याचा डोळा बी नाही गेला पाहिजे आणि डोळ्यातले हार निघले पाहिजे या दिमागाने आता हे चित्तुरातू
शिरोमणी हे हुशार आहे. कशी करायची बरोबर गेम केला कोणाचा आपला बी अर्ध्या झाला आपला सगळा गेम करायचा. आता इथून पुढचे वाचक आमचे मच्छिंद्र आपा मुंडे आणि सूचक हरिभक्त पराय आमचे गुरुवर्य सुदामापा सोनवळकर गोळेगाव जिल्हा जालना. बोलता येत नाही.